अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरनं दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। या समोर आलेल्या व्हिडिओनंतर संबंधित गावातले शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेलेला आहे। तर दुसरीकडे याच मुद्द्यांवर बोट ठेवत IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातल्या नेमणुकीची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। DYSP पदावर असलेल्या एक जबाबदार व्यक्ती अंजना कृष्णा IPS यांनी ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी वार्तालाप केलाय, स्वतः तो व्हिडिओ पण शूट केलाय, लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांना तो व्हिडिओ व्हायरल करायला लावलाय। जे शेतकरी न्याय मागायला आले होते त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदूक लावण्याचं काम त्यांच्या बॉडीगार्ड अंगरक्षकांनी केलंय। ह्या मॅडम ज्या पद्धतीने मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला नंबर देऊ शकत नाही असं जे काही बोलत होत्या, त्या त्यांच्या पोझिशनची त्यांना आलेली गुर्मी होती आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या यशोमतीताई ठाकूर त्यांना बोलताना भान राहिलं नाही आणि ते म्हणतात की गुंडांची पाठराखण त्या करतायत, म्हणजे अजितदादा करतायत। तर शेतकऱ्यांना गुंड ठरवण्यापर्यंत मजल तुमची जाते। त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर तुम्हाला माहीत नसतील तर तुमची निवड प्रक्रिया ही सदोष आहे। त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।